महाराणी ताराराणी यांची समाधी उपेक्षित असल्याचं वृत्त दाखवल्यानंतर जनतेने देखील झी 24 तासला साथ दिली आहे। ताराराणींच्या समाधी स्थळाचा जीर्णोद्धार लवकरात लवकर करण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे। ताराराणींच्या समाधीचा मुद्दा झी 24 तासने लावून धरल्यामुळे आता ग्रामस्थांनी देखील आभार मानलेले आहेत। महाराणी ताराराणी यांची समाधी उपेक्षित असल्याचं वृत्त दाखवल्यानंतर जनतेने झी 24 तासला साथ दिलेली आहे। लवकरात लवकर समाधी स्थळाचा जीर्णोद्धार करावा अशी मागणी आता जनतेकडून केली जाते। पाहूयात या संदर्भातला स्वराज्याची वीरांगना, मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी महाराणी ताराराणींची समाधी आजही उपेक्षितच आहे। 61 वर्ष मराठा साम्राज्याची धुरा सांभाळत मुघलांना सळोकीपळो करून सोडणाऱ्या ताराराणींच्या समाधीचा जीर्णोद्धार कधी करणार असा सवाल झी 24 तासच्या मोहिमेनंतर जनतेकडून उपस्थित केला जातोय। याची आता अवस्था काय, लोक कोण आता ते आडबाजूला असल्यामुळे जे दर्शनाला येतात लोक त्यांना ते सापडत नाही, मग ते विचारतात बाबा इथं आणून ठेवलं ते कुठं आहे कसं आहे, मग त्यांना ते दाखवून सांगावं लागतं बाबा हे इथं आणून ठेवलेलं आहे। मग ते प्रत्येक वेळी विचारतात की बाबा कोण याच्यात लक्ष घालतंय का, जीर्णोद्धार कधी होणार आहे, काय आम्ही काय बोलू शकत नाही, कोणाला सांगू शकत नाही, कोणीकडे लक्ष देत नाही, सरकार पण याच्यावर काही लक्ष घालत नाही। मध्ये पाठीमाग प्रांत ऑफिसचे पण काय लोक येऊन गेले, त्यांनी सुद्धा येऊन फक्त जागा बघितली, ते पण पुन्हा कोण आलेले नाहीये। एवढं दुर्लक्ष होतंय हे देखील आम्हाला गावकरी म्हणून खंत वाटते। खरं तर गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन गेल्या 5 ते 6 वर्षांमध्ये या ताराबाईंच्या समाधीला गाव पातळीवरती जीर्णोद्धार करण्याचं काम केलेलं होतं, त्याला डागडुजी करण्याचं काम केलेलं होतं। मात्र काही लोकांनी पुढाकार घेऊन जे काही काम घेण्याचं एक श्रेय घेण्याचा युक्तिवाद केलेला होता, मात्र त्यांच्या माध्यमातून आम्हाला काम होईल अशी आशा खूप मोठी आम्ही ठेवलेली होती। मात्र त्यांनी त्या समाधीचं जे आहे ते परिस्थिती एक वेगळ्या प्रकारे नेऊन त्या ठिकाणी उत्खनन केलं, मोठ्या प्रमाणावरती उत्खनन केलं, मात्र त्यावरती ते स्टॉपच झालं। ते आहे ती परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, पुराव्यामध्ये हे पूर्ण खड्डे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र ती परिस्थिती जी काय होती ती पूर्ण परिस्थिती त्यांनी नष्ट केली। त्यातले काही जे सापडलेले पुरावे होते ते पुरावे आज एका गावामध्ये आम्हीच पुढाकार घेऊन ते व्यवस्थित ठेवलेले आहे। महाराणी ताराराणीच्या समाधी संदर्भातल्या झी 24 तासच्या मोहिमेला जनतेची देखील साथ मिळाली। स्थानिकांनी झी 24 तासचे आभार मानत समाधीचा जीर्णोद्धार लवकर करावा अशी मागणी केली आहे। 20 वर्ष संघर्ष चालू आहे, या समाधीचा जीर्णोद्धार करा, पण कोणाचंही लक्ष झालं नाही। तरी मी एक ग्रामस्थ किंवा एक महाराणी ताराबाईंचा म्हणून सांगतो की ह्या समाधीचं जेवढ्या जास्तीत जास्त लवकर, कारण छत्रपती शाहू महाराजांची समाधीचा जीर्णोद्धार झाला, महाराणी येसुबाईंची समाधी स्थळ सापडलेलं आहे, फक्त आता दुर्लक्षित राहिली ती महाराणी ताराबाईंची समाधी। याचा लवकर पाठपुरावा जीवित असणं हे लावली, त्याच्या माध्यमातून मी त्यांचं पहिल्यांदा आभार मानतो की हे कुणीतरी विषय उचलला, हे दुर्लक्षितच झाले, कोणी येत आहे दर्शन घेत नाही काय नाही आणि तिथं दिसत नाही। तर माझं मत आहे की सरकारनं लवकर पाऊल उचलून या जीर्णोद्धार करावा अशी माझी अपेक्षा आहे। झी 24 तासची मोहीम आणि ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनंतर ताराराणीच्या समाधी स्थळाचा विकास करण्यात येणार असल्याचं शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलंय। तर महाराणी ताराराणींच्या स्मारकासाठी अजित पवारांकडे पाठपुरावा करणार असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले। अशा पद्धतीनं काम करणारे आर्किटेक्ट बघून त्यांच्याकडनं सगळे ड्रॉइंग डिझाईन आणि त्या पुराच्या कारण बऱ्यापैकी या दोन्ही समाध्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये आहेत, अगदी नदीचं पात्र बदललं असेल वगैरे जे काय असेल, पण आज बघितलं तर अगदी नदी पात्रामध्ये थोडंफार उन्हाळ्यामध्ये त्या समाधी जरा उघडी हे पडते आणि इतर वेळेला पाणीच त्याच्यामध्ये असतं, पावसाळ्यात तर पूर्ण पात्र भरलेलंच असतं ते। त्यामुळे ते थोडं टेक्निकली कसं हे करायचं आणि जे करू आपण ते टिकलं पाहिजे कायमस्वरूपी, अशा पद्धतीनं करायचं नियोजन। येणाऱ्या काही वर्षातच माऊली संगमचं जे ताराराणी सरकारचं स्मारक आहे ते चांगल्या स्थितीत बांधलेलं दिसेल। झी 24 तासचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी उपेक्षित असलेल्या आपल्या महापुरुषांच्या समाधीचा जो त्या ठिकाणी लक्षात आणून दिलं, त्यामुळे सरकार नक्कीच सकारात्मकतेनं हे करेल। आणि अजून 15 दिवसाचा अधिवेशनाचा कार्यकाळ बाकी आहे। मी स्वतः आपल्या चॅनलच्या माध्यमातून दर्शकांना सांगू इच्छितो की मी स्वतः याबाबत आदरणीय दादांकडे पाठपुरावा करेल। महाराणी ताराराणींनी मुघलांविरोधात कडवी झुंज देत मराठ्यांचा भगवा मानानं फडकवला, क्रूर औरंगजेबापासून जनतेचं रक्षण केलं। मात्र त्याच ताराराणीची समाधी आजही उपेक्षित आहे। त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर पाठपुरावा करून समाधीचा जीर्णोद्धार करण्याची मागणी जनतेकडून केली जाते।
तुषार तपासी, झी 24 तास, संगम माहुली, सातारा। गेल्या वेळी आम्ही संभाजी महाराजांच्या संगमेश्वर इथल्या स्मारकाचा मुद्दा उचलला। काही वाहिन्यांनी आमच्या या मोहिमेत सहभाग घेतला आणि ती बातमी पाठोपाठ लावून धरली। त्या वाहिन्यांनी आज देखील हा महत्त्वाचा मुद्दा उचलून आमच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही करतोय।